तर मित्रांनो, कायिक दानाबरोबर आम्हाला देता येण्यासारखं की त्याहून सोपं पण अधिक प्रभावी दान म्हणजे वाचिक दान होय. वाणी हा खूप प्रभावीपणे दान देता येण्यासारखा विषय आहे. 4 सामर्थ्यभरित शब्द केव्हाही कोट्यवधी रुपये खर्चून जे काम होणार नाही ते करू शकतात. याचसाठी आमचे तुकोबाराय म्हणतात की शब्दची आमुच्या जीवेचे जीवन, शब्दधन वाटू जनलोका. या वचनाचा विचार केला तर जगातील सगळ्यात प्रभावी दान म्हणजे शब्ददान होय. या शब्दांच्या जोरावरच कुणी एखाद्या निष्प्रभ असलेल्या चेतनेला चैतन्याची चेतना देऊ शकतो. आमच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी जिवंत असून मृत कर्तव्य करीत असलेल्या जनतेला पेटून उठायला लावलं ते निव्वळ आणि निव्वळ शब्दांनीच. राष्ट्रवीरांनी केलेले भाषण किंवा लिहिलेले विचार यांनी त्या काळातील जनतेने स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले आणि ती सगळी माणसे देशासाठी जीवही द्यायला तयार होतात. हा सगळा शब्दांचाच प्रभाव होता. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर उतार वयाला तीक्ष्ण उत्तरे, शकतो हाती घेऊनी बाण फिरे किंवा शब्दांची शस्त्रे यत्ने करू. वृत्तीवर असा प्रभाव त्या समाजात या शब्द सामर्थ्याने झाला होता. आमच्या भूमीत झालेले संत अगदी आजतागायत आमच्या मनात चांगुलपणाची ज्योत तेवत ठेवत आहेत. मन या शब्दांच्या रूपातच. संतांनी तुमचं माझं काम अतिसमृद्धपणाने संपन्न व्हावं याचसाठी जो मार्ग अवलंबला होता तो म्हणजे शब्द साहित्यच आहे. सहजगत्या म्हणूनच ते कधी आम्हाला प्रयत्नवादी बनण्यासाठी सांगतात की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाच्या बळावर कितीतरी समजायला आणि सत्यात उतरवायला कठोर वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज करू शकतो असे सांगतात. कधी आमच्या गर्भगळीत वृत्तीने हताश होणाऱ्या वृत्तीला आळा घालण्यासाठी आम्हाला सांगतात की मन कारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. यातून आम्हाला जी काही कामे करायची आहेत ती सगळी मनापासून आणि मन प्रसन्न ठेवून करावीत असे सांगतात. कोणतेही काम मनापासून आणि प्रसन्न मनोधारणेने करावे. तसे केले तर कितीतरी कठीण आणि अवघड गोष्टी आम्ही सहजगत्या पूर्ण करू शकू. कधी आमच्या लाचार आणि आयदी वृत्तीला सखोल समज देताना सांगतात की भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने. या सांगण्यातून आम्ही कधीच ऐत खाऊ बनू नये असा परखड आग्रह आमच्या समोर व्यक्त करतात. सैरभैर दौडणारं आमचं विक्षिप्त मन आणि त्यातून निर्माण होणारे कितीतरी अपाय कमी होऊन आमचे वैयक्तिक आणि सामाजिक जगणे अतिसमृद्ध होण्यासाठी महाराज आम्हाला सांगतात की वाणीतून युक्त आहार विहार नियम इंद्रियांसी सार. कायिक, वाचिक आणि मानसिक अशा सर्व तऱ्हेने सेवनयुक्त म्हणजे योग्यच असावे. त्याखेरीज आम्हाला साध्य प्राप्तीची साधना करता येणार नाही. आमच्या आजच्या दैनंदिन जीवनातील कितीतरी समस्या दूर करणाऱ्या कितीतरी उत्तरांचे दान आमच्या संतांनी आम्हाला शेकडो वर्षापूर्वी दिले आहे. मुळात संतांनी आम्हाला शब्दाचं दान दिले आहे. महाराज म्हणतात की घातला दुकान देती आली असी दान, उदार उदार भरले अनंत भांडार. किंवा संत सज्जनी मांडले जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाचसाठी कोणी तयाकडे न पाहे रे. उद्वेगाने खजील झालेले मन, पराभवाच्या किंवा अपयशाच्या शल्याने खचलेले आत्मभान अगदीच व्यवस्थितपणे सरळ करायचे असेल तर शब्दाद्वारे झालेले समुपदेशनच अतिउपयोगी ठरते. म्हणूनच आपल्याला बाकी काही द्यायचं असेल किंवा नसेल पण निदान आपल्या वाणीतून बाहेर पडणारे शब्द तरी एखाद्याला जीवनधारा ठरणारे असावेत. हे सहजगत्या केलेले शब्ददान एखाद्याचं जीवन बदलवू शकतं. आम्ही मोकळ्या मनाने केलेल्या या दानातून एखाद्या नापास झालेला विद्यार्थी तणावाने आयुष्य संपवायला घेतलेला निर्णय बदलू शकतो. एखादा रोगी परत आपल्या जीवनात सकारात्मकता उपस्थित करू शकतो. रानातील पीक, बाजारातील ईक आणि पोटातील भूक यांचा मेळ न लागल्यामुळे जीवन संपू पाहणारा एखादा शेतकरी परत आपल्या हातात कुदळ फावडे घेऊ शकतो आणि समारोपातही सुजनता धारण करू शकतो. साच आणि मवाळ मितले
आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असा शब्द संयोजन करून ते जगाला अर्पण करूया. सहजीवी व सहवेदी सकारात्मक शब्ददाते बनूया. नमस्कार.